कोल्हापूर सांगली महामार्गावर रिगल सिरॅमिक्सच्या गोदामाला भीषण आग, 80 लाखांचं नुकसान। कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर असलेल्या मार्बल लाईन मधील रिगल सिरॅमिक्स या दुकानाच्या गोदामाला आज अचानक आग लागून गोदामातील 80 लाखाचे महागडे सिरॅमिक्स साहित्याचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, तर या आगीची तीव्रता पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। ही घटना शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 वाजण्यानुसार मार्बल लाईन येथील सर्व दुकानं बंद करून मालक व कामगार सुट्टी करून घरी जाताना त्यांचा नेहमीचाच दिनक्रम असल्यानं नेहमीप्रमाणे रिगल सिरॅमिक्सचे दुकान बंद करून मालक राजन जालावाडिया व कामगार घरी जात असताना दुकानाच्या मागील बाजूस मोठं गोदाम असून या गोदामातून मागील बाजूने धुराचे लोट व सिरॅमिक्स फुटल्याचा आवाज बाहेर येऊ लागला। हे शेजारी असणारे वॉचमन राजेंद्र काळे यांनी पाहिलं। त्यांनी पुढे जाऊन सर्व प्रकार दुकान मालकास सांगितला। मालकानं गोदामाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग आटोक्यात येत नव्हती। पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं। गोदामात सिरॅमिक्सच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात पॅकिंगचं साहित्य असल्यानं आग झपाट्यानं पसरली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे शेजारील इतर दुकानं आणि मालमत्तेचं संरक्षण झालं। या लागलेल्या आगीचं गांभीर्य ओळखून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या भागातील वीज पुरवठा खंडित केला। यामुळे शॉर्ट सर्किटमुळे होणारा संभाव्य धोका आणि आगीचा अधिक प्रसार टळला। कर्मचाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत फर्निचर, सिरॅमिक्स, साठा व गोदाम शेडचे मिळून 80 लाख रुपयांचं नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे नवनाथ साबळे, ड्रायव्हर वामन चौरे, निलेश तांडेल, संभाजी शिंगारे, फायरमन ढेपले, आयुष आदवडे, मंगेश पालशेतकर, फैजान जमादार, मेहबूब फुटेपड, आजम फकीर, योगेश पुजारी, MSCBचे कर्मचारी उपस्थित होते। गोळीबार मैदान इथे पहिले आगीची वर्दी होती। ती आगीची वर्दी पूर्ण झाली आणि फिल्टर हाऊसला पाणी भरत होतं। पाणी भरत असताना आम्हाला परत कंट्रोलवरनं फोन आला। 7:55ला आम्हाला कॉल आला। आमचं पाणी भरून झालं आणि कॉल आला। आम्ही त्वरित गाडी घेऊन 8 मिनिटांमध्ये इथं पोहोचलो। इथून आतापर्यंत ही आग पूर्णपणे विझून झालेली आहे। त्याच्यानंतर आम्हाला सपोर्टला आम्हाला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी परत कागल MIDC मधनं पण एक गाडी बोलवली। त्या गाडीच्या पाण्याच्या साहाय्याने पूर्ण आग 100% विझवलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।